काल नार्वेकर साहेबांचा जो निकाल झाला त्याकडे आपण कसं पाहतोय आता? कुठला? किंवा राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात नाही, काय असतं, प्रत्येक पक्षाला एक नेते मंडळी असते, एक सिस्टीम असते, चैन असते. ते आहे, पण तुम्ही स्थानिक आमदार नाही म्हणताय कसं पाहतो? तेच सांगतो ना, एक चैन असते. प्रत्येक पक्षाला, प्रत्येक कार्यकर्त्याला एक नेता असतो. त्याच्यामुळे नेत्यांनी एखादी भूमिका मांडली, नेत्यांनी एखादा विचार मांडला, तर ते कार्यकर्त्यांनी त्यावर कमेंट्स नाही करायचे. तर मी एक आज्ञाधारक कार्यकर्ता आहे, त्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासारख्याने बोलणं चुकीचं ठरणार आहे. नेते मंडळी जे असेल म्हणजे अजित पवार साहेब वगैरे त्याच्या बाजूने निकाल लागला, त्या सर्वांनी वरिष्ठ नेत्यांनी आनंद व्यक्त केला, समाधान व्यक्त केलं, जो निकाल लागला त्याबद्दल तुम्ही पण समाधानी आहात का? जर असा निकाल लागला नाही, मग समाधानी असणारच नाही. मी पण महायुतीतच आहे ना, मी पण आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आहे ना मी. मग निश्चित उद्या अपात्र आमदार झाले असते, मी पण अपात्र झालो असतो ना. तो निर्णय स्वागतार्ह आहे तुमच्या दृष्टिकोनात? आता मी त्या प्रक्रियेत आहे ना ऑलरेडी. समज उद्या निर्णय विरोधात गेला असता, अपात्र आमदार झाले असते, तर मी पण अपात्र झालो असतो का नाही? तुम्ही निलेश प्रतिष्ठानच्या लकी प्रतिष्ठान तुम्ही हे करतात. अमोलजी कोल्हे हे माननीय शरद पवार साहेबांना मानणारे नेते आहेत आणि अजितदादांना तुम्ही मानणारे आहेत. आता उद्या महानाट्य कसं असतं, महानाट्य आणणार आहे, बरोबर आहे. ते छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन प्रकाश टाकण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी अमोल कोल्हेंनी केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून आज जी टी व्हीवर छत्रपती संभाजी महाराजांची मालिका होती, घराघरापर्यंत संभाजींचे विचार गेले, राजांचे विचार घराघरापर्यंत केले, आणि ते विचार आपल्याला प्रत्यक्षरित्या पाहायला मिळावा, ही आमच्या यामागे भूमिका आहे. यामागे राजकारणाचा काय संबंध आहे? एखादा कलाकार एखाद्या पिक्चरमध्ये काम करतो आणि तो एखाद्या निवडणूक एखाद्या पक्ष पार्टीचा समज, तो पिक्चर काय त्या पक्षाच्या पार्टीत झाला का? आज कित्येक सेलिब्रिटी लोक राजकारणाशी निगडीत आहे. मग त्यांचा याचा अर्थ त्या विचाराच्या पक्षाच्या लोकांनी तो पिक्चर पाहायचा का? दुसऱ्या विचाराच्या लोकांनी तो पिक्चर पाहायचाच नाही का? नाही. अमोल कोल्हे आणि अजितदादांचे सध्याला कसं असतं साहेब, हा राजकारणाचा भाग वेगळा. ते जेव्हा एका राजकीय व्यासपीठावर असतील ते एका पक्षाचे नेते असणार आहेत, पण या ठिकाणी शिवपुत्र संभाजी महाराजांच्या महानाट्यामध्ये ते छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळं त्याला कुठला राजकीय दृष्टिकोनातून पाहणं हे चुकीचं आहे ना. त्यांच्याकडे आपण ज्या दृष्टीने पाहणार आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या दृष्टीने पाहणार आहे ना आपण. आता आपण वारंवार तुम्ही झालं, ताई झालं, वारंवार आपण वेगवेगळ्या सभेत सांगितलं जातं की आपण विधानसभेची तयारी चालू आहे, लोकसभेसाठी आपण इच्छुक आहात, असं वारंवार सांगितलं जातंय. त्या संदर्भात काय आपली भूमिका काय आहे? नाही, वारंवार असं सांगितलं कुठं असं आम्ही बोलल्यासारखं नाही वाटलं. मी तर नाही बोललो बा. नाही, कसं असतं, कोण काय बोललं मी तर काय ऐकलेलं नाही. मी माझ्या कानाने ऐकलेलं नाही. शेवट डोळ्याचं आणि कानाचं 4 बोटाचं अंतर आहे. मी पाहिलं पण नाही ना ऐकलं पण नाही. पण आपण स्वतः आहे का इच्छुक? कसं असतं, नाही, माझी भूमिका मी याआधी सुद्धा 10 वेळा मांडलेली आहे की माझ्या पक्षाच्या नेतृत्वाने जर मला उद्या एखादी जबाबदारी दिली तर ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडायला तयार आहे ना, नेतृत्वाने दिली तर. तुमचे विरोधक सातत्याने काल रविवारच्या सभेत, वाळकीच्या सभेत बोलले, बरंच साधी राहणीमान राहण्यासाठी पत्र्याचं घर दाखवलं जातं, फॉर्च्युनर व्हेकलमध्ये फिरलं जातं, म्हणजे आविर्भाव आणला जातो सर्वसामान्य राहणीमानाचा. असा नाही, कसं असतं, कोण काय म्हणलं मी याकडं दुर्लक्ष करणारा माणूस आहे. शेवट कोण कोणावर टीका करतं या गोष्टीला महत्त्व देण्यापेक्षा मी कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. शेवट मी काय आहे काय नाही हे माझ्या मायबाप जनतेला माहिती. त्यामुळं कोण काय म्हणतं याकडं मी लक्ष देणं चुकीचं आहे. महायुती तुम्ही पण आहात, ते पण आहात, तरी पण तुमचं नाही. कसं असतं साहेब, एखाद्या मोठ्या माणसाच्या मुखातून एखादं वक्तव्य झालं
तर त्यावर विषयावर माझ्यासारख्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं चुकीचं आहे. ते तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलता ते मोठे आहेत, म्हणजे त्यांचे पिढ्यानी पिढ्या 50 वर्षापासून ते या जिल्ह्याचं नाही राज्याचं नेतृत्व करतात. त्यामुळं ते मोठे माणसं आहे. त्यामुळं मोठ्या माणसांवर छोट्या माणसाने कधी बोलायचं नसतं. त्यामुळे ते गोष्टी मी एक संस्कारित आहे. माझे वडील शिक्षक आहे. त्याच्यामुळं मला ते संस्कार माझ्या आईवडिलांनी घालून दिल्यामुळे मी त्या गोष्टीवर बोलणार नाही. तुम्ही म्हणतात ते मोठे आहे, तुम्ही स्वतः म्हणतात की मी छोटा कार्यकर्ता आहे, मग ते तुम्हाला टार्गेट का करतात? नाही आता म्हणजे प्रत्येकाला तुमची पण ते जेवढे आहेच ना. नाही कसं असतं साहेब, तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहिती आहे का? नाही, मला तुमच्याबद्दल मला जे वाटतं ते मी बोलतो. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही बोलणार आहे ना. त्यामुळं मला तर माझी मर्यादा कळते ना, मला माझी उंची कळते ना. अरे आपण एक छोटे आहेत. आपण आपले आई वडील एक शिक्षक होते. आपण एका सर्वसामान्य कुटुंबातून समाजकार्य करतो. त्यामुळे आपण आपल्या उंचीनुसारच बोललं पाहिजे ना. आता एखाद्या मोठ्या माणसाची मोठी उंची असली तर तो काही पण बोलू शकतो ना. आणि तुमची उंची त्यांची एवढी आहे म्हणून तुमच्याविषयी ते टार्गेट करतात? नाही, माझी उंची काय आहे काय नाही यापेक्षा मी एक कार्यकर्ता आहे. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि मी एक छोटा कार्यकर्ता आहे, हे मला माहिती आहे. मी कालही आमदार नव्हतो, आजही आमदार नाही, उद्या पण आमदार नसणार आहे. मी काल कार्यकर्ता होतो, आज कार्यकर्ता आणि उद्या पण कार्यकर्ता असणार आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.